नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 10 पर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व केले होते. ठीक आहे, म्हणजे आपण आतापर्यंत 2 व्हिडिओ अपलोड केले. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये 5, दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 असे 10 क्वेश्चन आपले झाले. आता आपण 11 पासून टोटल 20 पर्यंत पूर्ण क्वेश्चन कव्हर करूया. ठीक आहे, तर बघा 11 नंबरचा क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय बघा. व्हॉट इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द डिफरन्स बिटवीन द sum of place and face values of 6 and the sum of place and face values of 5 in the number 67582. आपल्याला काय केलेलं आहे, एक नंबर दिलेला आहे 67582. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कशाचा जो 6 आहे ना, तर सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सर्वांनाच माहिती आहे, काही सांगायची गरज नाही आहे, है की नाही. तर ह्या 6ची जी प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू त्यांचा सम आणि 5 है ना, द सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 5ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोघांचा सम, हे जे 2 नंबर आपल्याला मिळतील त्यांचा जो डिफरन्स आहे ना, डिफरन्स ह्या दोघांचा, कुठली नंबर 6चा फेस आणि प्लेस व्हॅल्यूचा सम, 5ची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूचा सम, आणि हे ज्या 2 नंबर आहे यांचा जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर बघा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. हे बघा सॉल्युशन तुम्हाला सगळं माहिती आहे, फक्त नीट एक लक्ष देऊन बघा. आपल्याला काय नंबर दिलेला आहे, हा नंबर दिलेला आहे 67582. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 6. आता इथं 6ची प्लेस व्हॅल्यू काय आहे सर्वांनाच माहिती आहे, 60,000 आहे. ठीक आहे, 6ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 60,000, आणि फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू 6 असते याची. ठीक आहे, या दोघांचा सम किती होणार आहे, 60,006 झालं. एक आपल्याला हे मिळालं सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 6 किती आलं, 60,006. त्याच्यानंतर सम ऑफ प्लेस अँड फेस व्हॅल्यूज ऑफ 5. तर 5ची प्लेस व्हॅल्यू किती आहे बघा, 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 500 है ना, 100 प्लेसला आहे. ठीक आहे, आणि याची फेस व्हॅल्यू किती येणार आहे 5. तर याचा सम किती येतो आहे 505. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे तो काढायचा आहे. ठीक आहे, तर 60,006 मधून आपण 505 मायनस करूया. ठीक आहे, बघा किती येते 1050, सॉरी इथून आपण बॉरो करू ना, तर 10 - 5 5 हे 9 होणार, 59 येणार इथं. ठीक आहे, 59. आता बघा हा जो नंबर मिळाला ना, याला आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आपण जेव्हा एक्सपांडेड फॉर्म पण सगळ्यांना माहिती आहे कसं लिहायचं असते, 59,501. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले 50,000 है ना, याचा जर आपण एक्सपांडेड फॉर्म लिहितो म्हटलं तर कसं लिहावं लागेल, पहिले 50,000. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस, नंतर काय येते 9,000. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस 500 आणि प्लस 1. हे बघा 50,000, 9,000, 500 आणि 1 हा डी नंबरचाच आपला ऑप्शन करेक्ट येतोय. ठीक आहे, बरोबर आहे. 59,501चा एक्सपांडेड फॉर्म 50,000, 9,500 आणि 1 येणार. ठीक आहे, हे नंबर कुठून आलाय कळालाय तुम्हाला. इथे 6ची जी प्लेस व्हॅल्यू आहे आणि फेस व्हॅल्यूचा आपण सम केलेला आहे. इथं 5च्या प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचा सम केलेला आहे. या दोघांचा डिफरन्स काढला आहे, तो इतका आला आहे, आणि त्याचा जो एक्सपांडेड फॉर्म आहे तो हा आहे. ॲन्सर नंबर आपला येतो डी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 12. In which of the following numbers the digit 0 and 2 have the same place and face values?
आता तुम्हाला प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सांगायची गरज नाही आहे, ठीक आहे. आता आपल्याला इथं काय बघायचं आहे की हे दोन्ही नंबर 0 आणि 2 यांच्या प्लेस आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सेम असायला पाहिजे. आता इथं बघा आपण ह्या बाकीच्या ह्या नंबरमध्ये बघा इथे 2ची प्लेस व्हॅल्यू काय येते 20 येते है ना, आणि फेस व्हॅल्यू काय येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे इथे तर हा ऑप्शन नाही आहे. इथं 200 येत आहे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू 2 येते, म्हणजे दोन्ही पण सेम नाही आहे, म्हणजे हा पण आहे है ना. इथे पण 2ची प्लेस व्हॅल्यू काय येते 20 है ना, आणि फेस व्हॅल्यू काय आहे 2. मग हे पण ऑप्शन नाही आहे. मग हे तिन्ही ऑप्शन नाही आहे. हे बघा पहिल्या ऑप्शनमध्ये 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 2 आहे आणि फेस व्हॅल्यू पण काय आहे 2 आहे. तर हाच करेक्ट आन्सर आहे. आणि 0चं तर तुम्ही कुठे पण ठेवा, 0ची प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सेमच असते, ठीक आहे ना. इथं तुमची जी 0ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 0 0 0, 3 0 म्हणजे 1 0 आहे की नाही, आणि प्लेस व्हॅल्यू 0च आहे. तर याचा करेक्ट आन्सर जो येतो आहे तो आन्सर नंबर ए, ठीक आहे ना. इथं 0 आणि 2 दोघांची प्लेस व्हॅल्यू सेम येते. इथं ठीक आहे, इथं 0ची प्लेस व्हॅल्यू ठीक आहे, इथे पण ठीक आहे, इथे पण ठीक आहे, पण 2ची प्लेस व्हॅल्यू इथं नाही या लागली. 2ची प्लेस व्हॅल्यू इथे किती येते 20 आणि फेस व्हॅल्यू किती येते 2. सेम आहे का नाही आहे. इथे 200 येत आहे ना प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू येणार 2, पण ते पण सेम नाही झालं. इथे पण 20 आहे आणि फेस व्हॅल्यू 2 आहे, आणि इथे बघा प्लेस व्हॅल्यू पण 2 आहे आणि फेस व्हॅल्यू पण 2 आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आपला ए येतोय. ओके, चला ह्याला काही सॉल्व करायची गरज नाही आहे, फक्त असं बघूनच तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. ओके, नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी 3-digit numbers can you form by using the digits 6, 0, 8 each only once? ठीक आहे, आपल्याला 3 डिजिट दिलेले आहे 6, 0 आणि 8 यांचा वापर करून आपल्याला 3-digit नंबर बनवायचा आहे. आपण किती नंबर्स बनवू शकतो 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्यांना एक जे नंबर तो दिलेला आहे ना, ठीक आहे ना, 6, 0 आणि 8 यांची प्रॉबिलिटी बघावं लागेल किती वेळेस मागे पुढे करून त्यांना आपण नंबर तयार करू शकतो. तर बघा काय नंबर दिले आपल्याला 6, 0 आणि 8. आता याला बघा सगळ्यात पहिले तर हाच नंबर तयार होऊ शकतो 6, 0, 8, ठीक आहे. आता आपण अजून काय करू शकतो, ह्या 8ला इकडे घेऊया, 0 आणि 6 3-digit नंबर तयार करायचा आपल्याला. आता आपण 0ला इथे नाही घेऊ शकत पहिले, ठीक आहे ना. 0ला जर घेतलं तर 6, 8 किंवा 8, 6 इथे 2-digit नंबर होऊन जाणार. तर 0ला तर आपण स्टार्टिंगला घेऊ शकत नाही. तर आपण आता काय केलेलं आहे, पहिले 6, 0, 8 घेतला आहे, आता 8, 0, 6 घेतला आहे. आता आपण काय करू शकतो, अजून 8 हा 6ला इथे घेऊ शकतो, 8, 6, 0 करू शकतो. अजून काय करू शकतो, 6ला स्टार्टला घेऊ शकतो, 8, 0. बस एवढे आपण 4च नंबर तयार करू शकतो, कारण आपण 0ला स्टार्टिंगला घेऊ शकत नाही. 0ला आपण एक तर सेंटरमध्ये घेऊ शकतो किंवा लास्टमध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण फक्त 4 नंबर याचे तयार करू शकतो 3-digit वाले, ठीक आहे. कशाचा वापर करून, ह्या 3 डिजिटचा वापर करून 6, 0, 8चा वापर करून आपण, ठीक आहे. याच्यानंतर कुठली प्रॉबिलिटीज नाही ना. आपण आता यांचा प्लेस चेंज केला आहे, याची पण हे बघा 8, 6चं 6, 8 केलं आहे है ना. इथं 6, 8चं 8, 6 केलं आहे, ठीक आहे ना. 0ला तर आपण प्लेस चेंज करू शकतच नाही. ओके, तर याचा आन्सर कुठला येतो, आन्सर नंबर बी है ना. आपण असे 4 नंबर 3-digitचे तयार करू शकतो. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. in 753106 the place value of digit at 10,000 place is blank आहे. तर blank times म्हणजे किती टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 100 प्लेस. म्हणजे इथं एक आपल्याला नंबर दिलेली आहे, ठीक आहे. त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. काय नंबर दिला आपल्याला 753,106 हा नंबर दिलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 10,000 प्लेस. 10,000 प्लेसला कुठली डिजिट आहे? 5 डिजिट आहे, है ना. तर याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? याची प्लेस व्हॅल्यू झाली 50,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं आहे? द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 100 प्लेस. 100 प्लेसवर काय आहे? 1 आहे. तर याची प्लेस व्हॅल्यू किती झाली? 100 झाली. आता आपल्याला काय सांगायचं आहे की हा जो आहे, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे ह्याच्यापेक्षा किती जास्ती आहे. ठीक आहे ना. किती जास्ती आहे म्हणजे याच्यापेक्षा किती पटीने जास्ती आहे. तर बघा, किंवा याला आपण काय करू शकतो? 50,000ला 100ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. किंवा याच्यामध्ये आपण किती टाइम्स करावं लागेल? आपल्याला 500 टाइम्स करावं लागेल, है ना. तेव्हा कुठे आपलं बघा 5 1 5 है ना, आणि 1 2 3 4 0 येतील. म्हणजे किती टाइम्स जास्ती आहे? 500 टाइम्स जास्ती आहे. एकतर आपण असं याच्यामध्ये मल्टिप्लाय करू शकतो, किंवा याला डिवाइड 100ने जर आपण डिवाइड केलं तर बघा किती येते? 500. तर हे 500 टाइम्स जास्ती आहे. हे जे आहे कुठला? द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट एट 10,000 प्लेस. 10,000 प्लेसवर कुठला आहे डिजिट आहे? 5, आणि त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 50,000. आणि 100 प्लेसवर कुठला नंबर आहे? 1, त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 100. ठीक आहे. तर जो 100 जो आहे त्याच्यापेक्षा ही जी व्हॅल्यू आहे 500 पटीने जास्ती आहे, 500 टाइम्स जास्ती आहे की नाही. तर एक तर याच्यामध्ये याचा डिव्हिजन करून पण काढू शकतो, किंवा याच्यामध्ये 500चं मल्टिप्लिकेशन करून पण आपण काढू शकतो. त्याचा आन्सर कुठला येतोय? 500 टाइम्स जास्ती आहे, है ना. आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ओके, समजलं आहे? एकदम सोपं आहे, काही नाही आहे. हां, व्यवस्थित बघून बघा, आहे की नाही. त्याची आपल्याला 10,000 प्लेसला जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, आणि 100 प्लेसला जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? डिफरन्स म्हणजे किती टाइम्सचा डिफरन्स आहे की नाही. डबल आहे, ट्रिपल आहे, 10 टाइम्स आहे, 100 टाइम्स आहे. तर ॲक्च्युली तो 500 टाइम्स आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15. The sum of the two numbers is 4769,802. If the greater number is 3058,168, then find the smaller number. एकदम सोपं आहे. 2 नंबर आहे, त्यांचा जो सम आहे तो एवढा आहे, त्याच्यातली एक नंबर एवढी आहे. दुसरी नंबर काय येणार? ह्या नंबरमधून याला जर आपण मायनस केलं तर आपली दुसरी नंबर मिळून जाणार आपल्याला. एकदम सोपं आहे. ठीक आहे. आणि जी दुसरी नंबर असणार आहे ती याच्यापेक्षा लहानच असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला कुठली नंबर दिलेली आहे? पहिले 4769,802. ठीक आहे. ही नंबर आपल्याला दिलेली आहे. ही जी नंबर आहे ही 2 नंबरचा सम आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यातली एक नंबर कुठली आहे? जी ग्रेटर नंबर आहे ती कुठली आहे? 305868. 3058,168. ठीक आहे. आता ही जी नंबर आहे ह्या 2 नंबरचा सम आहे. ठीक आहे. आपल्याला एक नंबर दिलेली आहे, दुसरी नंबर काढायची असेल तर याच्यातून याला आपण मायनस करून टाकूया. ठीक आहे. तर आपल्याला दुसरी नंबर कळून जाईल. तर 12 - 8 केलं तर किती येणार? येतं 4. इथं जाणार 9. 9 - 6 किती येतात? 3. ठीक आहे. इथं 7. 7 - 1 किती झाले? 6. 9 - 8 1. 6 - 5 1. 7 - 0 7. 4 - 3 1. तर बघा आपला कुठला आन्सर येतोय का याच्यापैकी? हे बघा पहिला वाला 1711,634. 1711,634. तर जी स्मॉलर नंबर जी आहे ती ही असणार. ही ग्रेटर नंबर आहे. ठीक आहे. आणि ह्या 2 नंबरचा सम हा आहे. ठीक आहे. त्याच्यातून आपण ग्रेटर नंबर मायनस केलं तर आपल्याला स्मॉलर नंबर मिळून जातो. ठीक आहे. सिंपल आहे ना. 2 नंबरचा हा जर आहे, ह्या 2 नंबरचा सम आहे, त्याच्यातली एक नंबर दिली, दुसरी नंबर, याच्यातून एक मायनस केलं तर आपल्याला इझिली मिळून जातो. ठीक आहे. असं काही अवघड नाही आहे हा क्वेश्चन. ठीक आहे.
चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. ओके चला क्वेश्चन नंबर 16 मध्ये बघा काय म्हटलं आहे. बिलियन्स पिरियड कन्सिस्ट्स ऑफ द प्लेसेस. आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टम आणि इंडियन नंबर सिस्टम बघितलं होतं. तर आपण त्याच्यात बघितलं काय की जे इंटरनॅशनल नंबर सिस्टम असतं त्याच्यामध्ये 3-3चा पिरियड असतो. ठीक आहे ना. तर 3-3चा पिरियड कसा असतो, आपण 3 0 नंतर कॉमा लावतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पिरियड बघा कसे असतात है ना. 1s 10s 100 नंतर त्याच्यानंतर 100 नंतर काय येतो 1000 10,000 आणि 100,000. ठीक आहे. हे असा हा पहिला पिरियड येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा पिरियड येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यात असेच इंटरनॅशनल सिस्टममध्ये असेच पिरियड असतात. 100,000 झाल्यानंतर मिलियन येतं आहे. मिलियन 10 मिलियन 100 मिलियन हे मिलियनचा पिरियड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिलियन येतं आहे. तर बिलियन 10 बिलियन 100 बिलियन हा पिरियड असतो. बिलियन झालं की मग इथे ट्रिलियन येत असतं. ट्रिलियन 10 ट्रिलियन 100 ट्रिलियन हे असे 3-3चे पिरियड असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये बिलियन हे झाला वन्स पिरियड. हे 1000चा पिरियड आहे. हा मिलियनचा आहे. हा बिलियनचा आहे. हा ट्रिलियनचा आहे. तर याच्यामध्ये बिलियनमध्ये हे बघा बिलियन्स पिरियड कन्सिस्ट ऑफ द प्लेसेस कोणते कोणते आहे. बिलियन 10 बिलियन 100 बिलियन. बिलियन 10 बिलियन 100 बिलियन याचा आन्सर येतोय बी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये असं 3-3चा ग्रुप आहे. ठीक आहे. आणि तेच आपण जर आपला इंडियन नंबर सिस्टममध्ये हा इथपर्यंत पहिला बरोबर आहे. पण आपला जो दुसरा जो असतो ठीक आहे ना. पहिला तर आपला हाच असतो. दुसरा काय असतो आपला 1000 आणि 10,000. त्याच्यानंतर आपण लॅक है ना. 10,000 झालं की लॅक येते. लॅक 10 लॅक. त्याच्यानंतर 10 लाख झाले की आपला करोड येतो 10 करोड. ठीक आहे. करोड झाले की मग आपला तो अरब आणि 10 अरब. हे अशा प्रकारचे आपले 2-2चे आपले पिरियड असतात इंडियन नंबर सिस्टममध्ये. ठीक आहे. पहिलाच फक्त 3चा असतो. बाकी 2-2चे पिरियड असतात. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. चला बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 17. अरेंज द फॉलोइंग इन डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. आपल्याला इथे हे बघा असं जे आणि त्याच्या पुढे वर्ड्समध्ये आपल्याला लिहिलेलं आहे. याला आपल्याला नंबर्समध्ये लिहावं लागेल. तर जे काही नंबर असेल ते लिहू आपण. केचा एल आणि एम असे 4ही नंबर लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मग बघायचा जो सगळ्यात मोठा असेल तो पहिले लिहायचा आहे. डिसेंडिंग ऑर्डर आहे तर. ठीक आहे. तर बघूया आपण कुठले कुठले नंबर दिलेले आपल्याला. बघा सॉल्युशन बघायचं कसं आहे. बघा जे काय दिलेलं आपल्याला 100 मिलियन है ना. 100 मिलियन. त्याच्यानंतर 100,000 100,000 आणि त्याच्यानंतर 100 हे जे दिलेलं आहे. जेला आपल्याला जे वर्ड्समध्ये आहे त्याला आपण नंबर्समध्ये लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर केला पण लिहूया आपण. बघा के काय दिलेलं आहे 10 करोड 1 लाख 10. आता आपण काय करू 10 करोड पहिले लिहून घेऊया. 10 करोड हे आपलं असतं 10 करोड है ना. 10 नंतर 70 हे झालं 10 करोड. पण 10 करोड काय दिलेलं आपल्याला 1 लाख 10. तर 1 लाख कुठे येईल आपलं बघा है ना. 10 करोड झालं इथे 1 लाख येईल. 10 करोड हे झालं 1 लाख है ना. आणि त्याच्यानंतर अजून काय आहे 10. इथं 10 येईल. ठीक आहे. तर के आपल्याला काय दिलेलं आहे 10 करोड 1 लाख 10. ठीक आहे. एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर बघा एल आपल्याला काय दिलेलं आहे. एल दिलेलं आहे 100 मिलियन. तर आपण पहिले ना मिलियन पूर्ण लिहून घेऊया ना. 100 आणि
मिलियन कसं असते पूर्ण बघा, असं 3-3ची फॅमिली असते याच्यामध्ये, ठीक आहे. एका खाली एक आले तर बरं होईल ना आपल्याला, बरोबर एका खाली एक लिहूया आपण. वन हंड्रेड ठीक आहे, हे झालं 100 मिलियन. ठीक आहे, तर 100 मिलियन 10,000 10,000 कुठे येणार, इथं येणार 10 है ना, हे 10,000 झालं. आधी 10 म्हणजे इथे येणार 10. ठीक आहे, त्याच्यानंतर एल झालं आपलं. आता एम मध्ये काय दिलेलं बघा, एम दिलेलं आहे आपल्याला 10 करोड है ना, तर आपण सगळ्यात म्हणजे 10 करोड लिहून घेऊया. 10 करोड, ठीक आहे, 10 करोड 1 लाख है ना, तर 1 लाख आपलं कुठे येणार, इथे येणार. 1 लाख येणार इथे आपलं. ठीक आहे, हे झालं 10 करोड 1 लाख. आणि अजून काय केलेलं आहे तर लास्टमध्ये 10 करोड 1 लाख 110 म्हणजे इथं लास्टमध्ये काय येणार 110 है ना, 110. आता बघा या चारीपैकी तुम्हाला सगळ्यात मोठी नंबर कुठली दिसते, इथे बघा 1001 1001 1001, ह्या 3 नंबर मोठे आहे. ही नंबर सर्वात छोटी आहे, कारण 1 नंतर 3 0 येऊन मग नंतर 1 आलंय. ठीक आहे, तर ही सगळ्यात लहान नंबर झाली एल. तर एल तर लास्टला येणार आहे. आता फर्स्टला कुठली येणार, तर हे तर बघा हे सुरुवातीचे आपण बघितले ना 1001 100, लास्टचे बघा 100, इथं 10 इथं 10, आता 110. सर्वात मोठा कुठला आहे 110, तर पहिला कुठला येणार एम. सगळ्यात मोठी नंबर कुठली आहे एम. तर मग आपलं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिताना इथे एम येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 110 पेक्षा 100 लहान आहे, तर त्याच्यानंतर सेकंड नंबर कुठली येणार जे, त्याच्यानंतर के आणि लास्टला एल. तर आपला आन्सर कुठला आहे तर बघा आन्सर नंबर बी, MJKL. ठीक आहे, सोपं आहे, काही नाही. आपल्याला वर्ड्समध्ये जे लिहिलेलं आहे त्याला आपल्याला नंबर्समध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की डिसेंडिंगमध्ये है ना, पहिले एम येतोय, नंतर जे येतोय, मग के आणि एल येतोय. एकदम सोपं आहे. चला बघूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. चला क्वेश्चन नंबर 18 बघा आता. फॉर्म द ग्रेटेस्ट 5-digit नंबर using the digits 1 0 3 5 6, each digit used only once, such that 1 is at the 10th place. ठीक आहे, आता आपल्याला हे तर माहितीच आहे ग्रेटेस्ट नंबर कसा तयार करायचा असतो. ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा असेल तर सगळ्यात पहिले जे आपल्याला डिजिट दिलेले आहे, कुठले कुठले डिजिट दिलेले आहे बघा. 1 दिलाय, 0 3 5 आणि 6. आपल्याला हे 5 डिजिट दिले आणि आपल्याला 5 डिजिट नंबरच तयार करायचा आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी नंबर लिहायची 6, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी कुठली आहे 5, मग कुठली आहे 3, त्याच्यानंतर 1 आणि नंतर 0. बस ही झाली ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये इथं लिहिलं सच दॅट 1 इज ॲट द 10th प्लेस. तर 1 ऑलरेडी द 10th प्लेसला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही वेगळं काही चेंज करायची गरज नाही. त्याचा आन्सर बघा कुठला येतोय, आन्सर त्याचा बी येतोय है ना, 65310. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 19. चला क्वेश्चन नंबर 19 बघा काय म्हणताय. अ सर्टन 9-digit number has only 2s in one's period, only 3s in 1000 period, and only 1s in million period. ठीक आहे, what is the place value of digit at 1000th place. आता बघा इथं हा जो क्वेश्चन आहे हा इंटरनॅशनल नंबरशी रिलेटेड आहे, कारण याच्यामध्ये फॅमिली ज्या दिलेल्या आहेत त्या हे बघा 1s पिरियड दिलेला आहे, त्याच्यानंतर 1000 पिरियड दिलेला आहे आणि मिलियन पिरियड दिलेला आहे. ठीक आहे, तर मिलियन आपण
इंडियन नंबर सिस्टममध्ये यूज करत नाही है ना, इंटरनॅशनलमध्ये करतो. त्याचं सोल्युशन बघा कसं आहे. काय म्हटलेलं आहे इथं की 9 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जसं आता आपण बघितलं ना, याचे पिरियड कसे असतात है ना, वन्स, टेन्स, 100. ठीक आहे ना, हा एक पिरियड असतो. त्याच्यानंतर मग 1000, 10,000 आणि 100,000 हा दुसरा पिरियड असतो. आणि तिसरा पिरियड काय असतो, मिलियन, 10 मिलियन आणि 100 मिलियन. ठीक आहे, तर इथं बघा आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की वन्स पिरियडमध्ये फक्त कुठले डिजिट आहे, ऑनली 2s. तर इथे बघा 2, 2, 2 हे वन्समध्ये झालं. त्याच्यानंतर 1000 पिरियडमध्ये काय कुठले डिजिट आहे है ना, 3s इन 1000 पिरियड. 1000 पिरियडमध्ये काय आहे, 3, 3 आणि 3. आणि मिलियन पिरियडमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, ऑनली वन्स इन मिलियन पिरियड. तर मिलियनमध्ये किती आहे, 1, 1, 1. तर ही 9 डिजिट नंबर आहे. ही अशी 9 डिजिट नंबर आहे ज्याच्या वन्स पिरियडमध्ये फक्त 2, 2 दिलेलं आहे, 1000 पिरियडमध्ये 3, 3 दिलेलं आहे आणि मिलियन पिरियडमध्ये 1, 1 दिलेलं आहे नंबर. ठीक आहे, तर अशा नंबरमध्ये इथं काय लिहिलेलं आहे, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस. आता इथं 1000 प्लेसवर कुठला नंबर दिसतो आपल्याला, 3. ठीक आहे, मग याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे, 3000. मग याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर ए. ठीक आहे, हे इथं जागा नाही आहे म्हणून इथं मिलियनची फॅमिली लिहिली नाही मी. इथं मिलियन असते है की नाही, 10 मिलियन, 100 मिलियन. हां, 10 मिलियन है ना, मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन. चला, तर हे तुम्हाला इंटरनॅशनल नंबर सिस्टम जर व्यवस्थित कळालं असेल तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी नंबर सिस्टम समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. चला, क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतंय बघा, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू आर ऑलवेज इक्वल ॲट विच प्लेस. कुठल्या प्लेसला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेम असते. ठीक आहे, आता बघा सगळ्यांना माहिती आहे, सांगायची तशी काही गरज नाही आहे. ठीक आहे, तरी पण बघून घ्या. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय असते. सपोज आता आपण एक नंबर घेऊया 1, 2, 3, 4. ठीक आहे, एक नंबर घेतला. ठीक आहे, इथं आता बघा, इथे जर 1000 प्लेसचा आपण जर विचार केला तर याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, याची प्लेस व्हॅल्यू आहे 1000 आणि फेस व्हॅल्यू किती आहे 1. तर 1000 आणि 1 इक्वल आहे का, नाही आहे. 2 ची प्लेस व्हॅल्यू किती येते इथं, 200. ठीक आहे, आणि याची फेस व्हॅल्यू काय येणार आहे 2. तर 200 आणि 2 इक्वल आहे का, नाही आहे. 3 ची प्लेस व्हॅल्यू किती येते 30 आणि फेस व्हॅल्यू किती येणार 3. 30 आणि 3 पण इक्वल नाही आहे. 4 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 4 आणि फेस व्हॅल्यू पण किती आहे 4. याचा अर्थ काय आहे की कुठल्या प्लेसला नेहमी युनिट प्लेसला जो कुठला नंबर असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्हीही इक्वल असणार नेहमी, ऑलवेज. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतो, वन्स है ना. वन्स प्लेसला जर एखादा कुठलाही नंबर असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्हीही इक्वल असणार आहे. ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे, काही याच्यामध्ये सांगायची पण गरज नव्हती तरी पण. ठीक आहे, चला आता अशा प्रकारे आपले 20 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे, आता आपण 10 क्वेश्चनचाच व्हिडिओ करूया. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पुढचे क्वेश्चन 10 क्वेश्चन्स घेऊन. ओके, धन्यवाद.